काय बाई पंख्याची हवा नाही लागत, लयच गरमी होते. या माणसाला म्हणतो कूलर दुरुस्त करून आणा, कूलर दुरुस्त करून आणा, पण काही आणायचं कामच नाही. किती दिवसापासून नांदा लावून राहिली, जसा उन्हाळा लागला तसंच मला नांदा चालू आहे त्याला, कूलर आणा दुरुस्त करून, कूलर आणा दुरुस्त करून. काय चालू आहे बाबा? काय चालू आहे म्हणता? इकडे मरणाची गरमी होते, कूलर दुरुस्त करून आणा, कूलर दुरुस्त करून आणा म्हणून राहिली मी. तर तुम्हाला काही टाइमच नाही, तुम्हाला बाहेर फिरण्यातच टाइम जातो निवांत. बाहेरच्या गोष्टी हे नाही सरत तुम्हाला. कूलर कधी आणता दुरुस्त करून? कूलरले काय झालं? त्या काय झालं कूलरले? हा कूलर तर बाद दुरुस्त होते, पण कायले तसे धंदे करते बिचारे, अंगावर बेताचे, जीवावर बेताचे धंदे आहेत ना. ते कूलर दुरुस्त करणं म्हणजे सोपी आहे का? ते माहित नाही का तुले? बात दुरुस्त होते म्हणता, तुम्हाला करायला काय होते मग? बात होते तर ते सारे लोक कूलर लावते आणि तुम्हाला एकट्याला जीवावर बितते का? काही कूलर लावा म्हटलं की म्हणता जीवावर बिताचे धंदे करायला पुरत नाही, असं नाही तसं नाही. आणि करा म्हटलं की बातच होते. एका दिवसाचंच काम आहे, तुमचा दिवस कधी उगवते ते कूलर दुरुस्त करायचा? एवढं काय लागते कूलर दुरुस्त करायला? त्यातले फक्त ते त्याच्या ताटव्या गेटव्या आहेत ते बदला लागते. बात तर दुरुस्त होते, पण मी कधी पैशाच्या आणि त्याच्या कारणाला दुरुस्त करून नाही राहिलो का? मग काय कारण आहे तर? मागच्या वर्षी तसंच तुम्हाला कूलर दुरुस्त करा, कूलर दुरुस्त करून असं करता करता उन्हाळा गेला, पण तुम्ही कूलर काही दुरुस्त केला नाही. तसं नाही ते तुला माहित नाही का? त्या याच्या घरची, रमेशच्या घरची गोष्ट माहित नाही का तुले? त्याची बायको चिकटली होती ना कूलरले पाणी टाकता. बरं झालं झांगू आंबाची ती होता, झांगू आंबाने एका काडीनं खाली पाडली, नाहीतर बाई गेली होती ना जीवानं. तरी म्हणतोस तू कूलर दुरुस्त करा. मी तर बात आणतो, पण मला काय ते कूलर पट्टे का ते शाट लागायची व्यवस्थेने द्याले, त्याच्या नानत मी ते. नाहीतर ते एका दिवसात दुरुस्त करून आणतो मी. त्याला काय टाइम लागते? कूलरचा शर्टच लागते काय? बरोबर वापरला तर काय शर्ट गेट लागते? आता रमेशची बायको आहे बाई, तिनं पहिले पिन काढायला लागत होती कूलरची, मग पाणी टाकायला लागत होतं. तिने टाकलं असं चालतंय कूलर मध्ये, मग लागणारच आहे तिथे शर्ट. तसं नाही, तू काही म्हण, पण मला नाही पटत बा ते तसं कूलरचे धंदे. भेवच लागते म्हणजे मला तर. बंद कूलरले हात नाही लावा वाटत, एवढं कूलरचं भेव लागते. लोक चिटकतेत ना कूलरले, झटका येते ना त्या कूलरचा. मग काय वाटते तुम्हाला? लोकांच्या घरी कूलर चालू असला की तिथे जाऊन स्वतः हवा घेता मस्त, आणि घरचा कूलर म्हटला तर शर्ट लागते नाही लागते? लोकांच्या घरची कूलरची हवा घेताना नाही लागत का शर्ट तुम्हाला? तसं नाही, ते लोकांच्या घरचं लोकांच्या झाड. आपल्याला कधी ते पाणी टाका लागते कूलर मध्ये का बटन दाबा लागते त्या कूलरचं? त्याच्या घरचं काय घेणं आपल्याला? चालू असते कूलर, तिथे जाऊन बसायचं थंडीत मी अंग टाकायचं. लोकांच्या घरच्या कूलरची हवा गेलो, आपल्याच घरचा दुरुस्त करून आणायचा ना. आपल्याला सगळ्याला हवा भेटते. आता तुम्ही स्वतःच्या साठी कूलरला हवा घ्यायसाठी लोकांच्या घरी जाऊन बसता, त्या झांबाबाच्या घरी जाता, कधी गणपती भावाच्या घरी जाता, आणि त्याच्यापेक्षा आपल्या घरचा आणला तर मस्त आपल्या घरीच आराम करायचा ना मस्त कूलरच्या हवेत. मला भेटते मस्त कूलरची हवा, ते गरमीत मेल्यापेक्षा. आणि तुम्हाला बी. पण ते नाही, लोकांच्या घरी जाऊन बसता, लोक कटावून जासा, एखाद दिवशी लोक कटावून काही म्हणायचे आणि मग चालले असाल घराकडे. कोण नसते काही म्हणत, भर कोणाच्या घरी जातो का आपण? आपल्याच माणसाच्या घरी जातो ना का? आपण काही खराब माणसं आहो कोणाच्या घरी झाले? पण तसं नाही, ते सुद्धा वाटते का दररोज जाणं कोणाच्या घरी? एखाद्या दिवसची गोष्ट वेगळी आहे. आमच्या घरचा दुरुस्त करायचा आहे बा, आलो बसाले. पण तुम्ही दररोजच आता पूर्ण उन्हाळाभरच त्याच्या घरी जाऊन बसता, तर लोकांच्या डोळ्यात नाही येत का ते की स्वतःच्या घरचा कूलर नाही लावत बा, इलेक्ट्रिकची बचत करते आणि लोकांच्या घरी येऊन बसते? तसं नाही, ते कूलरचं भेव आहे का शाट लागायचं, ते एक कारण आहे. मी कूलर दुरुस्त करून नाही आणत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे लाईन आहे, हे जे विद्युत आहे, हे जे MSEB आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा काटकसरीने वापर करायला पाहिजे माणसानं. तर ते जसे कमी खर्च करा, ते तसं बिल जास्त येते म्हणून थोडी हे करतो मी. सांगू मला, मुकाट्यानं कूलर दुरुस्त करायला जा, तर कूलर दुरुस्त करून घेऊन या. नाही तर पूर्ण उन्हाळा तसाच घालता तुम्ही. शॉट लागते, करंट लागते, करता तो पूर्ण उन्हाळा जाते. पाय बा आता मग मी काही जबाबदार नाही त्याला. मग म्हणतो त्याला अर्थिंग येते, मुंग्या येते, हे येते ते येते. मग तुलाच भेव लागते. तू पाय तू ये मग. दुरुस्त करणं नसून होत तर मग तुम्ही ते नवीन कूलर निघाले ते फायबरचे, ते आणायचं ना. हे जाऊ द्यायचं तसं, याचा शॉट लागते, हे लागते, तर चांगला आणायचा.